दरम्यान इकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आता हालचाली वाढलेल्या आहेत। मंत्रिपदासंदर्भात चर्चेत असणारी जे नेते आहेत ते सागर बंगल्यावरती पोहोचतात। फडणवीसांच्या भेटीसाठी आजही सागर बंगल्यावरती नेते पोहोचलेले आहेत। चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन आणि त्यासोबतच पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ या देखील फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती दाखल झालेल्या आहेत। माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील आणि राहुल नार्वेकर, गिरीश महाजन यांची नावं मंत्रिपदासंदर्भामध्ये सध्या चर्चेत आहेत। अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, अनेक नेते आज सागर बंगल्यावरती येत आहेत, यांची नावं सुद्धा मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत, काय अपडेट आहे? नक्कीच एकूण पाहायचं तर 5 तारखेला शपथविधी जो आहे तो आपल्याला महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा होताना पाहायला मिळणार आहे। त्यासोबत काही मंत्री देखील शपथ घेताना पाहायला मिळते आणि अशातच एकूणच नेत्यांची लगबग ही सगळ्याच प्रमुख नेत्यांकडे सध्याला पाहायला मिळते आहे। एकूणच सगळे जे काही आमदार असतील ते देखील भेटी घेताना पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर देखील जर पाहायचं तर चंद्रकांत पाटील असतील, माधुरी मिसाळ असतील, सोबतच गिरीश महाजन असतील, असे काही आमदार जे आहेत ते आपल्याला भेटीसाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळते आहे। एकूणच मागील काही दिवसांमध्ये एकूण मंत्रिपदासंदर्भात देखील घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळते आणि त्याची चाहूल ही म्हणावं लागणार आहे की एकूण जे काही संभाव्य मंत्री आहेत ते देखील आता या वरिष्ठ नेत्यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल अभिषेक। या संदर्भातले अपडेट घेत राहू। तर मंत्रिपदासाठी ज्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत ते नेते सध्या सागर बंगल्यावरती दाखल होत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।